नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साईराम अर्बन मल्टीस्टेट, ज्ञानराधा मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, माझी जाऊ मल्टीस्टेट पतसंस्था या आणि अशा अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट गेल्या वर्ष 2 वर्षात बीड जिल्हावासियांना जवळपास 10,000 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झाल्या. आता यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे मालक आहेत सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अटक दाखवलेली आहे. पण साईराम अर्बनचे साईनाथ परभणे हे औरंगाबाद किंवा इतर ठिकाणी बसून व्हिडिओवरून लोकांना वेड्यात काढण्याचं काम करतायत. त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. जिजाऊ पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहेत बबनराव शिंदे हे गेल्या 1.5 वर्षापासून बीड जिल्ह्यामधून गायब आहेत. ते पोलिसांच्या संपर्कात आहेत किंवा पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत, पण पोलीस त्यांना देखील अटक करून आणण्याची हिंमत का दाखवत नाहीयेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. राजस्थानी मल्टीस्टेटचे जे चंदूलाल बियाणी आहेत ते बहुतांश वेळा संभाजीनगर या ठिकाणी आपल्या भावाच्या घरी पाहिले गेले, पण पोलिसांना हे माहीत असून देखील पोलीस अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याचं दाखवत आहेत. या सगळ्या लोकांनी जनतेच्या ठेवीवर दरोडा तर घातलाच, पण त्यातून ऐश आरामाची जिंदगी जगली. ज्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या सोबत 5-5, 10-10 ऑडी कार असायच्या, भला मोठा एक कन्वाय असल्यासारखा असायचा, मोठमोठ्या बॉडी बिल्डर असलेले गार्ड त्यांच्या सोबत असायचे किंवा बाउन्सर त्यांच्या सोबत असायचे. आता मात्र त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये जाताना पाहून अनेकांच्या पोटात खड्डा पडला. पण जैसी करणी वैसी भरणी असं म्हणतात, त्याच पद्धतीनं आता त्यांच्यावर ही वेळ आल्याचं लोक बोलत आहेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की हजारो कोटी रुपयांच्या ठेवी बुडवून त्यातून स्वतःचे इमलेच्या इमले उभा करणाऱ्या या पतसंस्थांच्या किंवा मल्टीस्टेटच्या मालकांना पोलीस जाणीवपूर्वक सहकार्य करतायत की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. साईराम अर्बनचे परभणी जे आहेत त्यांनी तर गुळाचे कारखाने सुरू केले होते. म्हणजे 200-250 रुपये किंवा 50-100 रुपये गोळा करणारा, पिग्मी करणारा माणूस हा गुळाच्या कारखान्याचा मालक कस काय होऊ शकतो असा प्रश्न लोकांना पडला. पण लोक तरी देखील त्यांच्याकडे त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या पतसंस्थेमध्ये पैसे गुंतवत गेले. बबनराव शिंदे नावाचे जे गृहस्थ आहेत ते एवढ्या मोठमोठ्या बाता मारायचे की त्यांनी बीडमध्ये BA BCom BSc कॉलेज आणलं होतं. त्यानंतर अस्थिलिंग मूकबधिरांची शाळा देखील मंजूर करून घेतली होती किंवा विकत घेतली होती. त्यानंतर ते मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्नात होते आणि त्यासाठी जवळपास 5-10 मजली इमारत ही 10-12 एकरमध्ये त्यांनी उभा करून ठेवलेली होती. आता हा पैसा कुठून आला तर तो देखील पतसंस्थेच्या ठेवीमधूनच वापरला गेला. राजस्थानी मल्टीस्टेटचे चंदूलाल बियाणी यांनी बन्सल क्लासेसच्या महाराष्ट्रामध्ये 40-45 शाखा उघडल्या. त्यानंतर पोद्दार इंग्लिश स्कूल काढली. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला. अनेक शाळा, कॉलेज याच्या फ्रँचायझी घ्यायला सुरुवात केली. हा सगळा पैसा आला कुठून? यांना काय खाली सापडल्या होत्या का सोन्याच्या असा देखील प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र यांच्या कारभारावर जर का कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्याचं तोंड बंद करण्याचा किंवा त्याला वेड्यात काढण्याचा उद्योग हे लोक करायचे. आज मात्र यांचं पितळ उघडं पडलंय आणि हे कशा खोट्या पद्धतीनं काम करत होते हे स्पष्ट झालेले आहे. आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर किंवा पोलीस उपाधीक्षक सन्मान्य विश्वंभर गोल्डे यांच्या कारभाराबद्दल देखील आता शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. कारण याच SP ऑफिसच्या कार्यालयामध्ये किंवा इमारतीमध्ये जी आर्थिक गुन्हे शाखा नावाची एक शाखा आहे त्या शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना 1 कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आणि 5 लाख रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली. आता ज्या अर्थी PI जर का 1 कोटी रुपयाची लाच मागत असेल तर त्याच्यातली काही रक्कम किंवा काही हिस्सा हा वरिष्ठांपर्यंत पोहोचत असेल असं लोकांना वाटतं आणि त्यात काही गैर असण्याचंही कारण आहे. आज सुरेश कुटेंना अटक केलेली असली तरी देखील सुरेश कुटे यांना त्यांचे CA जाऊन भेटतात, यांना त्यांचे वकील जाऊन भेटतात, यांना त्यांचे समर्थक जाऊन भेटतात, नातेवाईक जाऊन भेटतात. म्हणजे बीड शहर पोलीस स्टेशन हे सुरेश कुटेंसाठी रेस्ट हाऊस आहे की काय
अशी परिस्थिती आज तरी दिसून येते। या बीड शहर पोलीस स्टेशनच्या समोर अनेक मोठमोठ्या गाड्या लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। या ठिकाणी कुणी कुणाला अडवत नसल्याचं देखील दिसून येतं। एरवी एखादा सामान्य पाकिटमार, दरोडेखोर किंवा खुनी किंवा बलात्कार करणारा बलात्कारी हा जर का पोलिसांच्या ताब्यात असेल तर तिकडं कुणालाही फिरकू दिलं जात नाही। बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये मात्र सध्याचा जो नजारा आहे तो असा आहे की कुठे हे पर्यटन स्थळासाठी कुठेतरी हवा पालटासाठी म्हणून बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये आलेले आणि त्यांची शाही बडदास्त ठेवली चाललेली आहे। बरं एवढंच नाही तर जे हरिभाऊ खाडे आहेत त्यांची देखील शाही बडदास्त ठेवली चालली आहे। म्हणजे पोलीस हे लोकांच्या पैशावर दरोडा घालणारे कुठे असोत किंवा भियानी असोत, शिंदे असोत किंवा परभणी असोत अथवा हरिभाऊ खाडेसारखा लाचखोर असोत या सगळ्यांना पाठीशीच घालत आहे आणि त्यामुळं पोलिसांबद्दल एक मोठा रोष पब्लिक मध्ये निर्माण झालेला आहे। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी की न राखावी, पोलिसांनी लोकांच्या आयुष्याचं किंवा जीवनाचं संरक्षण करावं की न करावं हा त्यांचा भाग आहे। पण जर का पोलिसांकडे कोणी कंप्लेंट घेऊन गेलं तर त्या कंप्लेंटची दखल घेतली गेली पाहिजे आणि माणूस कितीही लहान असो की किती मोठा तो कायद्यासमोर समान आहे हे लोकांसमोर चित्र उभा राहिलं पाहिजे। पण बीडचे पोलीस मात्र सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येते। बीड पोलिसांनी अक्षरशः या सगळ्या पतसंस्थांच्या बाबतीत धंदेवाईक धोरण अवलंबल्याचं दिसून येते। कुठलीही पतसंस्था बुडाली काय किंवा पळून गेली काय, पोलिसांना त्यांच्या प्रमुखांना अटक करून आणण्यात अद्यापपर्यंत यश आलेलं नाही। कुठे देखील जे काय अटक झालेले ते असं चित्र निर्माण केलं जातंय की ते पोलिसांनी छापा वगैरे घालून त्यांना अटक केली। वास्तविक असा कुठलाही प्रकार नाहीये। कुठे हे सेफ साईड म्हणून कदाचित पोलिसांकडे सरेंडर झाले आणि आता ते पोलीस स्टेशन मधून सगळा काही व्यवहार ऑपरेट करत आहेत आणि यामध्ये त्यांना ज्या हव्या त्या सुविधा दिल्या जाव्यात यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक हे देखील पुढाकार घेत असल्याची सूत्रांची माहिती अशी पब्लिक मध्ये चर्चा आहे। जर का सुरेश कुटे यांच्याकडून पैशाची ऍडजस्टमेंट होणार नसेल तर त्यांची शाही बडदास्त का ठेवायची, त्यांना चौकशीसाठी म्हणून दिवस दिवस एखाद्या एसी रूम मध्ये किंवा फॅन खाली का ठेवायचं, त्यांची जी काही चौकशी करायची ती अधिकाऱ्यांनी लॉकअप मध्येच त्यांना ठेवून का करू नये असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरेश कुटे असोत किंवा बियानी, परभणे, शिंदे अथवा इतर लोक यांना पोलीस ज्या पद्धतीने सहकार्य करतात त्यामुळे पोलिसांबद्दल देखील चीड निर्माण झालेली आहे आणि ही चीड जर का पोलिसांना दूर करायची असेल तर या सगळ्या पळून गेलेल्या ठकबाजांना, दरोडेखोरांना पोलिसांनी तातडीनं अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। तरच खाकीची इज्जत वाचेल, अन्यथा खाकीवरील डाग अधिक वाढत जातील आणि त्याचा फटका खाकीलाच बसेल। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।